चर्च ऑफ द नॅझरीन भूषण नगरच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. विश्वास करतो की आपण आपल्या कुटुंबासमवेत आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये सर्वजण बसलेले आहात आणि आपलं पवित्र शास्त्र घेऊन प्रियानो निश्चितच देवाच्या वचनासाठी प्रियानो यावेळेला आपण उघडणार आहोत. स्तोत्रसंहिता 84 आपण काढूया. स्तोत्रसंहिता 84 तुम्हीसुद्धा आपल्या पवित्र शास्त्रामध्ये काढा आणि 12 वचनं जे आहेत प्रियानो आपण सर्वजण एकत्र वाचूया. स्तोत्रसंहिता 84 आणि पहिल्या वचनापासून 12 वचनापर्यंत आपण सर्वजण एकत्र वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 84. हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारत आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निवळीला आपल्या पिल्लांसाठी कोठे बांधावयास स्थळ मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर तुझी स्तुती करत राहतील. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता, ते निरंतर स्तुती करत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते, ज्याच्या मनाला सियोनेच्या राजमार्गाचा ध्यास लागला आहे, तो केवढा धन्य. शोकजनक खोऱ्यातून जाताना ते त्यांना झऱ्याचे स्थानच वाटते. आगोटीचा पाऊसही त्याची आबादानी करतो. ते अधिक अधिक शक्ती पावत जातात. सियोनेत प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभ येते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना ऐक. हे याकोबाच्या देवा, कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस, अवलोकन कर. तू आपल्या अभिषक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्त्र दिवसांपेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हे परमेश्वर, हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करू. आपण सर्वजण प्रियानु यावेळेला सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊया. आपण प्रार्थना करूया. अक्षय स्थितीत वाचणाऱ्या थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वरा, प्रभू श्री ख्रिस्ता, पवित्र आत्मे, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आभार मानत आहोत पुन्हा एकदा रविवारचा दिवस आमच्या जीवनामध्ये प्रभू तू दाखवला. आभार मानत आहोत प्रभू परमेश्वरा, या प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या यंत्राद्वारे तंत्राद्वारे प्रभू आम्ही प्रभू परमेश्वर तुझी उपासना करू शकतो. आभार मानत आहोत प्रभू परमेश्वर, समस्त तुझ्या प्रिय मंडळीला देखील प्रभू तू सहाय्य करून भक्तीसाठी प्रभू परमेश्वरा उपलब्ध केलेल्या प्रभू परमेश्वर वेळेसाठी आम्ही तुझं गौरव करत आहोत. प्रभू, यावेळेला प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू आम्ही जरी विखुरलेले आहोत तरी प्रभू परमेश्वरा तू आमच्यामध्ये आहेस. प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक जीवात्म्याला प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन तू देत आहे. आणि आजची भक्ती देखील प्रभू परमेश्वरा सर्वांसाठी प्रभू तू आशीर्वादाची करशील. होऊ दे प्रभू परमेश्वरा. आम्ही नुसतंच प्रभू परमेश्वरा मुखाने नाही, तर आम्ही खरोखर प्रभू परमेश्वर आहे त्या ठिकाणी सर्व आजूबाजूचा परिसर प्रभू परमेश्वर याकडे दुर्लक्ष करून आमचं लक्ष जे आहे प्रभू तुझ्यावरती केंद्रित करण्याचं आम्हाला तू सहाय्य कर. प्रभू परमेश्वरा, प्रत्येकाचं शरीर, जीव आणि आत्मा प्रभू तू सुरक्षित ठेवल्याबद्दल देखील आभार मानतो. आणि आजच्या दिवशी प्रभू तुझं गौरव प्रभू गीताद्वारे, वचनाद्वारे, प्रार्थनेद्वारे प्रभू तू करून घे. आमचा विश्वास आहे प्रभू तू आमच्या समवेत आहे आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादांनी पुन्हा एकदा तू भरून काढशील. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते म्हणून तू ऐक बाबा. यावेळेला प्रियांनो आपण गीतांनी परमेश्वराचं गुणगान करूया आणि 2 यावेळेला आपण गीत गाणार आहोत. एक मराठीमध्ये गीत आहे आणि आज इंग्लिशमध्ये देखील प्रियांनो आपण एक गीत गाणार आहोत. यावेळेला मराठीमधलं पहिलं गीत आहे, प्रभूचे गीत गाऊया, सारे साज छेडूया, प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण आपण गाऊया. हे सुंदर गीत प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल. तुमच्या समोर हे गीत आहे प्रियानो. आपण एकत्र यावेळेला सर्वजण गाणार आहोत. हे गीत आपण यावेळेला गाऊया.
प्रभूचे गीत गाऊया, सारे साज छेडूया. प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण गाऊया. प्रभूचे गीत गाऊया, सारे साज छेडूया. प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण गाऊया. प्रभूचे गीत गाऊया. विश्वाच्या सौंदर्यात रूप तुझेच सामावले. हे आकार तुझेच आहे, या चंद्र ताऱ्यांचे. विश्वाच्या सौंदर्यात रूप तुझेच सामावले. हे आकाश तुझेच आहे, या चंद्र ताऱ्याचे. महिमा येशूचा साऱ्यांना सांगूया. प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण गाऊया. प्रभूचे गीत गाऊया. येशूची पवित्र वाणी मार्ग दाखविते. येशूचे निर्मळ प्रेम सुख समृद्धी दाखविते. येशूची पवित्र वाणी मार्ग दाखविते. येशूचे निर्मळ प्रेम सुख समृद्धी दाखविते. येशूच्या प्रेमाने मने आता सजवूया. प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण गाऊया. प्रभूचे गीत गाऊया, सारे साज छेडूया. प्रभू येशू आहे महान, त्याचे गुण गाऊया. प्रभूचे गीत गाऊया. यावेळेला आपण इंग्लिशमध्ये सुद्धा एक गीत आहे, ते आपण गाऊया. ऑल ओव्हर द वर्ल्ड द स्पिरिट इज मूव्हिंग, ऑल ओव्हर द वर्ल्ड ॲज द प्रॉफेट सेड वुड बी. सुंदर गीत आहे प्रियानो. इंग्लिशमध्ये काही तरुणींना माहीत असेल हे गाणं. आपण सर्वजण तरी गाण्याचा प्रयत्न करू. All over the world, the Spirit is moving. All over the world, as the prophet said would be. Hallelujah. All over the world, there's a mighty revelation of the glory of the Lord, as the waters cover the sea. Deep down in my heart, the Spirit is moving. Deep down in my heart, as the prophet said would be. Hallelujah.
There's a mighty revelation of the glory of the Lord as the waters cover the sea. Right here in our midst, the Spirit is moving. Right here in our midst, as the prophet said would be. Hallelujah. Right here in our midst, there's a mighty revelation of the glory of the Lord as the waters cover the sea. यावेळेला आपण सूचना ऐकणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि विश्वास आहे आपण सर्वजण आनंदी आणि निरोगी आहात. मागील आठवड्यात पॅशन वीकमध्ये आपल्या आलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत. अनेकांनी व्हॉट्सॲपद्वारे, लाईव्ह चॅटद्वारे आणि पर्सनली आम्हाला कॉल करून आम्हाला प्रोत्साहन दिले. त्यासाठी सर्व मान, महिमा, गौरव आम्ही देवबाप्पाला देत आहोत. बुधवारी बायबल स्टडी झूम ॲपद्वारे घेण्यात आली होती. ती देखील एक आशीर्वादित सभा झाली. पण काही तांत्रिक अडचणींमुळे आपण अजून एक सभा जी आपल्याला शुक्रवारी घ्यायची होती ती आपण घेऊ शकलो नाही. पण ह्यावर देखील आपण मार्ग शोधत आहोत. मंडळीतील जे आजारी सदस्य आहेत त्यांच्यासाठी आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्यावी. पाडळे अंकल, गायकवाड अंकल, थोरात आंटी आणि खिल्लारे अंकल यांच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये देखील आठवण ठेवत जा. मंडळीतील ज्या सदस्यांना लॉकडाऊनमध्ये देखील बाहेर जावे लागत आहे सेवेसाठी, त्यामध्ये आपल्या मंडळीतील नर्सेस आहेत, पोलीस आहेत, बँक एम्प्लॉईज आहेत, यांच्यासाठी देखील आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण असू द्यावी ही विनंती करत आहे. थोरात कुटुंबातील दोघे मुले एबनेझर आणि अहरोन हे पुण्याला गेले होते, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना तेथून अजून घरी येता येत नाही. त्यांची आठवण असू द्यावी. तसेच आमचा मुलगा प्रार्थेन याचं देखील घरी येणं कठीण झालं आहे, तरी या लेकरांसाठी आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्यावी. आजचे जे वाढदिवस आहे, ह्या आठवड्यातले जे वाढदिवस आहेत, 24 एप्रिल रोजी लग्नाचा वाढदिवस आहे मिसेस अँड मिस्टर विजय बळीत, आणि त्याच रीतीने मिसेस अँड मिस्टर सचिन झोंबाडे यांच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. 25 एप्रिल रोजी मिसेस अँड मिस्टर मनोहर वाघमारे यांच्या देखील लग्नाचा वाढदिवस आहे. या प्रियजनांची प्रार्थनेत आठवण असू द्यावी. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तसेच या आठवड्यात जे बर्थडेज आहेत, 21 एप्रिल रोजी मिसेस मनीषा एस गायकवाड या बहिणीचा वाढदिवस आहे, आणि 24 एप्रिल रोजी आपला भाऊ सुमंत कसबे याचा वाढदिवस आहे. आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यांच्यासाठी देखील आपल्या प्रार्थनेत आठवण असू द्यावी. घरी राहा, सुरक्षित राहा. इथून पुढचा वेळ मी अभिज्ञाच्या हाती देत आहे. शास्त्र भागाचं वाचन तो करणार आहे. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 24 ते 29 वचन आपण वाचूया. योहान कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 24 ते 29 वचने. येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदूम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास ठेवणार नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्याच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणारा आहेस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव.
येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करो. यावेळेला प्रियानो, आपल्या प्रार्थनेमध्ये आपण जे आजारी आहेत आणि ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांच्यासाठी प्रियानो आपण प्रार्थना करूया आणि त्याच रीतीने देवाचं वचन जे आहे त्यासाठी देखील प्रियानो आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करूया, मानाखाली घालून प्रियानो आपण देखील सर्वजण या प्रार्थनेमध्ये प्रभूला, या प्रियजनांना, सर्वांना आपण प्रभूच्या हातात सादर करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत, धन्यवाद देतो प्रभू. पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येण्याची सुंदरशी संधी प्रभू आम्हाला लाभू दिली. आम्ही आभार मानत आहोत प्रभू परमेश्वरा, मागील संपूर्ण आठवड्यामध्ये, मागील संपूर्ण प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रभू परमेश्वर दैनंदिन जीवनामध्ये देखील प्रभू तुझी कृपा दया दिली प्रभू. आणि या भयंकर अशा वातावरणामध्ये देखील प्रभू तुझ्या प्रियजनांचंही प्रभू परमेश्वर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सर्व परीने प्रभू परमेश्वर तू काळजी घेऊन प्रभू आमच्या सर्व गरजा देखील प्रभू परमेश्वर तू आपल्या पवित्र भंडारातून पूर्ण केल्यास. आणि प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ आज सगळ्यांना प्रभू परमेश्वरा तू तुझी भक्ती आणि उपासना करण्यासाठी प्रभू या यूट्यूबच्या चॅनलद्वारे देखील प्रभू परमेश्वर आम्हाला हे सोपं होऊ दिलंस म्हणून देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. यावेळेला प्रभू परमेश्वरा, आम्ही आमच्या प्रभू परमेश्वर जीवनाला तुझ्या पवित्र हातामध्ये देत असताना प्रभू आमच्या जीवनातील प्रभू परमेश्वर कुठल्याही प्रकारे प्रभू दोष असतील, उणेवता असतील, पाप असेल प्रभू, चुका असतील तर प्रभू परमेश्वर त्यावरती बोट तू ठेव प्रभू. आणि खरोखर प्रभू त्या सर्व गोष्टींपासून प्रभू परमेश्वर आमच्यामध्ये जर कोणी असेल की ह्या प्रभू गोष्टींमध्ये अडकला असेल तर प्रभू पश्चातापी अंतःकरण दे. आणि खरोखर तू आमच्या पापांची क्षमा करणारा देव आहे. आणि निश्चितच प्रभू तू आम्हाला प्रभू तुझ्या सान्निध्यामध्ये, तुझ्या पावित्र्यतेमध्ये प्रभू परमेश्वर तू पुन्हा एकदा चालवणार आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन देखील होतो. ये प्रभू परमेश्वरा, आम्ही आजच्या या प्रभू परमेश्वर जगातल्या परिस्थितीसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत. आज प्रभू परमेश्वरा, जगातले लोक सर्वत्र प्रभू भयभीत झालेले आहेत. या प्रभू परमेश्वरा कोरोनाच्या प्रभू परमेश्वर विषाणूमुळे प्रभू परमेश्वर जे काही प्रभू परमेश्वर खरोखर सर्वत्र प्रभू लोकांच्या मृत्यूचा हाहाकार झालेला आहे, तुझ्यापासून लपलेला नाही प्रभू. सर्व काही प्रभू तू जाणत आहे. तरी प्रभू आमच्या प्रभू इच्छेनुसार नाही तर प्रभू तुझी इच्छा काय आहे ते देखील आम्हाला प्रभू समजून घेण्यास तू सहाय्य कर. आणि त्यानुसार प्रभू आमचं जीवन देखील आपल्या पवित्र हातामध्ये आम्ही सादर करतो. ये प्रभू परमेश्वरा, जगातील प्रभू परमेश्वर या परिस्थितीमधून जात असताना प्रभू ज्या प्रभू परमेश्वर जे पेशंट्स आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातात देत आहोत. कित्येक लोकांना अजूनही प्रभू परमेश्वर या गोष्टीचं गांभीर्य कळालं नसेल तर प्रभू आज त्यांना देखील आम्ही तुझ्या हातात देत आहोत. होय प्रभू, प्रत्येकाची शरीर, जीव आणि मने प्रभू परमेश्वर तुझ्या हातात आहे. प्रभू परमेश्वर ज्यांचं अजूनही प्रभू त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला स्वीकार केलेला नसेल, त्यांना प्रभू परमेश्वर पश्चातापी अंतःकरण दे. आणि खरोखर तुझ्या सान्निध्यामध्ये जिवंत देवाची ओळख होण्यास आणि प्रभू परमेश्वर तुझ्या चरणाजवळ स्वतःला नम्र करण्यास प्रभू तू सहाय्य कर. आज प्रभू परमेश्वर जगातले सर्व प्रभू परमेश्वर जे पुढारी आहेत, जे प्रभू परमेश्वर या प्रभू विषाणूसाठी प्रभू परमेश्वरा खरोखर प्रभू परमेश्वर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आज त्यांच्यावर देखील बापा आम्ही कृपा मागत आहोत. जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, जे प्रभू परमेश्वर इतर पोलीस आणि प्रभू परमेश्वर सरकारी यंत्रणेमध्ये प्रभू परमेश्वर गुंतलेले लोक आहेत, ज्यांना रोज प्रभू परमेश्वर बाहेर जाऊन प्रभू आपले सेवा कार्य करावं लागत आहे, अशांच्या जीवनाला देखील आम्ही प्रभू देवदूतांच्या पहाऱ्याचं संरक्षण मागत आहोत. कुठल्याही प्रकारे प्रभू परमेश्वर त्यांना या प्रभू परमेश्वरा कोरोनाची बाधा होऊ देऊ नकोस, परंतु प्रभू परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रभू धैर्य दे, शक्ती दे आणि प्रभू परमेश्वर त्यांना सुरक्षित असं ठेव. आज प्रभू परमेश्वर मंडळीतील प्रभू परमेश्वर सर्व जे आमचे प्रियजन आहेत, ज्यांचे वाढदिवस आहेत प्रभू परमेश्वर, बळीत उभयता, त्याच रीतीने झोंबाडे उभयता, मनोहर वाघमारे आणि प्रभू हे दोघं उभयता, प्रभू परमेश्वर यांच्या लग्नाचा वाढदिवस बापा तू आशीर्वादाचं कर. प्रभू परमेश्वर त्यांना तू सहाय्य कर. आणि या प्रभू परमेश्वर नवीन प्रभू परमेश्वर वर्षामध्ये प्रभू वैवाहिक जीवनाचं प्रभू परमेश्वर पुन्हा एक नवीन प्रभू परमेश्वर वर्ष दाखवत असताना लागणारी शक्ती, आत्म्याचं मार्गदर्शन दे. कुटुंबाची काळजी घेत असताना प्रभू सर्व प्रकारचं शहाणपण दे, धैर्य दे प्रभू. आम्ही त्याच रीतीने प्रभू परमेश्वर सिस्टर प्रभू परमेश्वर गायकवाड जे आहेत प्रभू, आम्ही मनीषा गायकवाड त्यांना आणि आमचा भाऊ सुमंत प्रभू परमेश्वर कसबे यांना देखील तुझ्या हातात देत आहोत. यांचे जे वाढदिवस आहेत प्रभू हे आशीर्वादाचे कर.
आमचा विश्वास आहे त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं गौरव तू करून घेशील. प्रभू आज वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मंडळांमधील प्रभू आमचे प्रियजन आपल्या घरामध्ये बसलेले आहेत, अशांवर देखील प्रभू तुझी कृपा असू दे. विशेष प्रभू जे आजारी आहेत प्रभू परमेश्वर, पाडळे अंकल प्रभू जे डायलिसिससाठी प्रभू परमेश्वर त्यांना आठवड्यातून 2 वेळा जावं लागत आहे प्रभू, त्यांचं जाण येणं तू आशीर्वादित करतच आहेस. परंतु या डायलिसिसमुळे प्रभू जो काही प्रभू परमेश्वरा त्यांच्या शरीरामध्ये प्रभू बदल होत आहे, आशीर्वादाचा कर लवकरात लवकर प्रभू परमेश्वरा त्यांना बरं वाटू दे. आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या संपूर्ण जीवनाला आणि कुटुंबियाला देखील आशीर्वाद दे. प्रभू गायकवाड अंकल प्रभू परमेश्वर आपल्या बिछाण्यात आहेत प्रभू, उठणं बसणं देखील कठीण आहे, परंतु प्रभू त्यांची देखील प्रभू प्रकृती आपल्या हातामध्ये घे. घरातील प्रियजन त्यांची सेवा करत असताना निराश हताश गोष्टींपासून रक्षण कर प्रभू. त्यांच्यावर देखील कृपा आम्ही मागत आहोत प्रभू. आज त्याच रीतीने थोरात आंटी, त्यांचं कुटुंब, त्यांचं आरोग्य आणि प्रभू परमेश्वर त्यांच्या संपूर्ण प्रभू प्रार्थना विनंत्या प्रभू परमेश्वर तू ऐकत आहेस प्रभू. त्यांना चांगली प्रभू परमेश्वर विश्रांती मिळू दे, सर्व मानसिक स्थैर्यता प्रभू त्यांना मिळू दे ही प्रार्थना करत आहोत प्रभू. आम्ही त्याच रीतीने खिल्लारे अंकल प्रभू परमेश्वर या भयानक अशा परिस्थितीमध्ये जरी प्रभू परमेश्वरा त्यांच्या जवळ कोणी नाही, परंतु तू त्यांचा सांभाळ करत आहे. जे कोणी आमचे प्रियजन त्यांना मदत करत आहेत प्रभू, त्यांना तू सहाय्य कर आणि त्यांचं देखील आरोग्य प्रभू तू आशीर्वादाचं कर. आज पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आमचा संपूर्ण भारत देश, या भारत देशामध्ये प्रभू भक्ती वेगवेगळ्या रीतीने प्रभू तुझे जे सेवक करत आहेत त्या सेवकांवर देखील प्रभू आम्ही तुझी कृपा मागत आहोत. वेगवेगळ्या माध्यमाद्वारे प्रभू परमेश्वर प्रभू तुझ्या विश्वासणाऱ्यांपर्यंत वचन पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, आशीर्वादाचा कर. आमच्या अधिकारी पदाधिकारी प्रभू चर्च ऑफ द नॅझरीनमधले वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, त्यांच्या हाताला यश दे. देशातले आणि परदेशातले प्रभू जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील कृपा असू दे. संपूर्ण रीतीने प्रभू आमचे राष्ट्रपती, आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ प्रभू, सीमेवरती असलेले जवान, सर्व यंत्रणा प्रभू परमेश्वर आणि त्याच रीतीने जे अधिकारी आहेत त्यांच्यावर आम्ही कृपा मागत आहोत. ये प्रभू परमेश्वरा आजचं वचन देखील प्रभू तू आशीर्वादाचं कर, तुझं गौरव असू दे. मनुष्याचं नाही तर प्रभू तुझ्या आत्म्याचं शहाणपण आम्हा प्रत्येकाला मिळू दे. मान सन्मान आणि गौरव प्रभू तुला दे. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो ऐकता. जो शास्त्रभाग प्रियांना आपल्यासाठी वाचण्यात आलेला आहे तो योहान कृष्णवर्तमान त्याचा 20वा अध्याय आणि 24 पासून 29 वचनापर्यंत आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 24 पासून ते 29 वचनापर्यंत आहे. एकदा असं झालं की एका पाळकसाहेबांकडे एक कॉलेजचा तरुण मुलगा काही बायबलवरती प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे तो आला आणि बराच वेळ बायबलमधल्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा झाल्यानंतर त्याने पाळकसाहेबांना विचारलं की पुनरुत्थानाबद्दल तुमचं काय मत आहे. आणि त्या पाळकसाहेबांनी सांगितलं की होय, पुनरुत्थान हे कुठल्या मनुष्याच्या डोक्यातून आलेली कल्पना नाही आहे, परंतु ती सत्य घटना आहे आणि त्यावरती माझा विश्वास आहे. तो तरुण म्हणाला की जर ते सत्य आहे आणि त्यावरती तुमचा विश्वास आहे तर तुमच्याकडे काय पुरावा आहे. पाळकसाहेब म्हणाले की 12 लोक ज्यांनी आपलं स्वतःचं जीवन आणि आपला प्राण देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या कार्यासाठी त्यांनी अर्पित केला, ते जर सत्य नसतं तसं तर त्यांचं जीवन वाया गेलेलं आहे आणि त्यांनी तसं कधीच केलं नसतं. मग तो तरुण मुलगा म्हणाला, मग असं असेल तर मी सुद्धा त्या प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे त्याची वाट पाहतो मी. त्याने मलासुद्धा दर्शन द्यावं आणि त्यानंतर मग मी त्याच्यावरती विश्वास ठेवेल. पाळकसाहेब लगेचच त्याला म्हणाले की याच्या अगदी उलट झालेलं आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला पुनरुत्थित झाला तर त्याने जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक होते त्यांनाच त्यांनी दर्शन दिलं आणि तेवढ्यासाठी त्यावेळेला जे देवदूत होते त्या देवदूतांनी सुद्धा सांगितलं बाकीच्या लोकांना की तुम्ही लवकर गालिलामध्ये जा, तो तुमच्या आधी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणजे जे विश्वासणारे लोक होते ते गालिलामध्ये त्या ठिकाणी त्याची वाट बघत होते. आणि प्रियांनो,
तो समूह जो आहे तो म्हणजे गालिली आहे. त्या पाळकसाहेबांनी त्या मुलाला सांगितलं की जे विश्वासणारे आहेत त्यांनाच त्याने दर्शन दिलं. आणि मग शेवटी ते म्हणाले, प्रभू येशू ख्रिस्ताने हेरोदाला, पिलाताला किंवा बाकीच्या जगातल्या लोकांना त्याने दर्शन नाही दिलं. त्यांनी दर्शन दिलं ते म्हणजे फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्याच्याकडे आपलं लक्ष लावणारे जे होते त्यांनाच त्याने दिलं. आज देखील प्रियांनो, आपण जो शास्त्रभाग या ठिकाणी वाचलेला आहे, मागील आठवड्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की पुनरुत्थान झालेलं आहे येशू ख्रिस्ताचं. मरणावरती त्याने विजय मिळवलेला आहे आणि मग त्याने त्याच्या वेगवेगळ्या प्रिय लोकांना, प्रिय विश्वासणाऱ्यांना त्याने दर्शन त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेला आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेला दर्शन दिलं त्यावेळेला त्याच्यावरती विश्वास ठेवणारे लोक हे एका घरामध्ये यहुद्यांच्या भीतीमुळे प्रियानो त्या ठिकाणी ते घरामध्ये दडून बसले होते आणि मेंढरांसारखी त्यांची परिस्थिती झाली होती. ते कोणाला काही विचारू शकत नव्हते, काही बोलू शकत नव्हते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जरी ते त्या ठिकाणी घाबरले होते पण एकत्र होते आणि एकत्र असल्यामुळे प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी जाऊन प्रियानो दर्शन दिलेलं आहे. मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतं त्याचा 18वा अध्याय, मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 18वा अध्याय आणि त्याच्या 20 वचनामध्ये प्रियानो त्या ठिकाणी म्हटले आहे, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आधीच सांगून ठेवलं होतं, दोघे किंवा तिघे उगाचच जमलेले आहेत असं नाही, परंतु माझ्या नावामध्ये ते त्या ठिकाणी एकत्र जमले तर मी तिथं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या ह्या अभिवचनाद्वारे त्या ठिकाणी त्याच्या विश्वासणाऱ्या शिष्यांबरोबर त्याची उपस्थिती पुनरुत्थानानंतर प्रियानो त्याने दाखवलेली आहे. दारं सगळीकडे बंद होती पण आता त्याला गौरवी शरीर मिळालं आहे आणि त्या गौरवी शरीराला आता कोणी थांबवू शकत नव्हतं, त्याला अडवू शकत नव्हतं आणि तो सगळी दारं खिडक्या बंद आहे परंतु त्यांच्यामध्ये येऊन त्या ठिकाणी तो उभा राहिलेला आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला आज देखील प्रियानो कोणाच्याही घरामध्ये, कोणाच्याही जीवनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये कोणी थांबू शकत नाही, कारण प्रियानो तो आता जिवंत परमेश्वर म्हणून सगळीकडे ओळखला जात आहे. 24 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वतःचा शिष्य जो आहे तो आता अशा प्रकारे प्रियानो त्या ठिकाणी म्हणत आहे. तो काय उलटला होता का? तो काय त्या ठिकाणी संशय घेत होता का? उलटला नव्हता प्रियानो, परंतु त्याला स्वतःला अनुभव घ्यायचा होता. या 24 वचनामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने दाखला देखील आपल्याला एक सांगितलं होता की जो आपल्याला लूक शुभवर्तमान 15वा अध्यायामध्ये सापडतो की एका मनुष्याचे 100 मेंढरं होते आणि त्यातलं एक हरवलं तर त्याने 99ला त्या ठिकाणी ठेवलं आणि एक शोधण्यासाठी तो गेला आणि तो शोधून त्या ठिकाणी परत एकदा त्याने आणलं आणि मग मोठा आनंद झालेला आहे. अगदी त्याच प्रकारे सर्व 12 शिष्य होते परंतु त्यातील एक जो होता प्रियानो त्याने आत्महत्या केली. राहिले 11 आणि 11पैकी थोमा देखील प्रभू येशू ख्रिस्ताने ज्यावेळेला दर्शन दिलं सगळ्यांना त्यांच्यामध्ये उभा राहिला पुनरुत्थानानंतर, त्यावेळेला थोमा त्या ठिकाणी नव्हता. पण त्यालासुद्धा सोडलेलं नाही आहे. आपल्याला पाहायला मिळतं की थोमा जो आहे तो जरी त्या ठिकाणी नव्हता पण तो यहुदासारखा वागला नाही प्रियानो. यहुदा मात्र त्याचा शिष्य असून देखील त्याने फसवलं येशू ख्रिस्ताला आणि त्याला धरून देण्यात आलेला आहे आणि मग त्याला त्या ठिकाणी प्रियानो नंतर आपण पाहतो की त्याने आत्महत्या केलेली आहे. पण थोमाबाबत तसं झालेलं नाही. काहीतरी कारण झालेलं आहे की तो त्यावेळेला त्याच्या दुसऱ्या घरामध्ये त्या ठिकाणी तो कदाचित बसला असेल लपून, पण तो शिष्यांबरोबर नव्हता. 25 वचनामध्ये जसं आपण प्रियानो त्या ठिकाणी पाहायला मिळतं की बाकीच्या शिष्यांनी त्याला सांगितले की आम्ही प्रभूला पाहिले आहे. त्यांनी स्वतःची साक्ष दिली, त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही त्याला पाहिलेलं आहे.
आमच्याबरोबर तो बोलला, तो भूत नाही आहे. आम्हाला सुद्धा सुरुवातीला वाटलं, पण तो तसा नाही आहे. पण थोमाने त्या ठिकाणी त्यांची सर्व जी सांगणं होतं, साक्ष होती ती खोडून काढलेली आणि तो म्हणत आहे की नाही, मी त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून आणि खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून, कुशीमध्ये भाला भोसकला होता प्रियानो, त्या ठिकाणी मी हात घालून बघेल ती जखम आहे का नाही. पुनरुत्थित प्रभूने प्रियानो बाकीच्या शिष्यांना दर्शन दिलं, ते आनंदी होते. पण आता मात्र त्या ठिकाणी स्वतः थोमा म्हणत आहे की नाही, मला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे. मराठीत एक म्हण आहे की स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे त्याला स्वतःच्या कष्टावरती किंवा स्वतःचा त्याचा विश्वास जो होता त्यावरती प्रियानो त्याचा विसंबून तो होता. म्हणजे विश्वासाला पुराव्यांबरोबर त्याने बांधून टाकलं होतं. पुरावे हे प्रियानो मानवी बुद्धीला लागत असतात आणि बुद्धी या शरीरामध्ये असते. मनुष्य जर मरण पावलं तर बुद्धी निघून जाते प्रियानो, ती सुद्धा खलास होऊन जाते. पण आत्म्याने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण शरीर जरी माणसाचं मरण झालं, त्याचं शरीर नश्वर आहे, निघून जाईल, परंतु आत्मा जो आहे तो विश्वासाला धरून राहतो आणि माणूस मरण पावल्यानंतर हाच आत्मा त्याचा विश्वास घेऊन प्रियानो तो स्वर्गामध्ये त्या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताच्या सान्निध्यात जाणार आहे. थोमाने या ठिकाणी थोडीशी गफलत केलेली आहे की त्याने विश्वासाला पुराव्यांबरोबर बांधून टाकलेलं आहे. जसं मगाशी मी उदाहरण सांगितलं की तरुणाने त्या ठिकाणी त्या पाळक साहेबांना विचारलं की तुमच्याकडे काय पुरावे आहेत की प्रभू येशू ख्रिस्त उठला म्हणून. प्रियानो, एक व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी नाही आहे, पण त्याला सुद्धा प्रभूने खरं तर सोडलेलं नाही. कधी कधी आपल्या जीवनामध्ये थोमासारखे आपण गोष्टी करत असतो, आपण पुरावे मागत असतो. आणि काही लोक आपल्या प्रार्थनेमध्ये देखील ते परमेश्वराला म्हणत असतात, प्रभू तू असं असं कार्य केलंस तर मी असं असं करेन. प्रभू तू असं असं माझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे तर मी तसं तसं करेल. जर तरची भाषा त्यावेळेला प्रियानो निघत असते. अगदी थोमाचं तसंच झालेलं आहे. जोपर्यंत मी त्याच्या हातात खेळ्यांचे वण पाहिल्या वाचून आणि खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही, त्याने धुडकावून टाकलेला आहे. पण या ठिकाणी प्रियानो आपल्याला दिसून येत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा बाकीच्या 10 लोकांना त्याने दर्शन दिलेलं आहे, शिष्यांना दर्शन दिले. पण आता मात्र दुसरी एक संधी त्याला त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि त्यामध्ये प्रियानो 26 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. आता ही दुसरी प्रियानो संधी आहे. आणि काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 26 वचनामध्ये की 8 दिवसानंतर, म्हणजे प्रियानो बरोबर येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झाल्यानंतर 8 दिवसानंतर. 19 वचनामध्ये प्रियानो तिथे आपण मागच्या आठवड्यामध्ये देखील पाहिलेलं आहे की 19 वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तिथली दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. पहिल्यांदा ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आला त्यावेळेला देखील त्याने अशीच कृती केली. तोच प्रियानो दिवस होता आणि ते शब्द त्याने वापरलेले आहेत, तुम्हा शांती असो. 8 दिवसानंतर बरेचसे लोक त्या ठिकाणी वाद घालत असतात नाही का, की शब्दात परमेश्वराने आपल्याला लावून दिलेला आहे 10 आज्ञेमध्ये, तर त्याची आठवण पवित्रने पाळ. तुम्ही आणि मी कोण झालो आपण ते म्हणतात. कोणी तो बदलला, शनिवारचा दिवस कोणी बदलला, का रविवारी त्या ठिकाणी तो शिफ्ट करण्यात आला, का रविवारची भक्ती घेतात आपण शनिवारी का घेत नाहीत. दुसरे पण असे काही संस्था आहेत, पंथ आहेत. आणि प्रियानो देवाचं वचनच आपल्याला त्या ठिकाणी सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताचंच पुनरुत्थान रविवारच्या दिवशी झालेलं आहे. म्हणजे तो त्या ठिकाणी म्हणत आहे की आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आणि आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार होता प्रियानो. शब्दात शनिवार आहे आणि त्याच्या दुसऱ्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहिला दिवस म्हणजे रविवार आहे. त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त उठलेला आहे. एक चांगली गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभू उठला आणि त्याने दर्शन दिलं. आणि मग परत एकदा 26 वचनात म्हटले, मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता. मध्ये प्रियानो बाकीचे दिवस त्याने दर्शन दिलेलं नाही.
जे ह्या गोष्टीवरून वाद घालतात की शनिवारी का नाही त्या ठिकाणी आपण भक्ती पाळत, तर प्रियानो माझा प्रश्न असा होतो, जर तो शब्दात खरंच त्या ठिकाणी जर देवबापाला पाळायचा होता, तर येशू ख्रिस्ताने हे दर दिवशी खरं तर त्यावेळेला प्रियानो ते एकत्र प्रार्थनेला बसत होते, त्यांचा समूह त्या ठिकाणी बसला होता. पण बरोबर 8 दिवसानंतर म्हणजे रविवारच्या दिवशी ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त उठला, त्याच्या 8 दिवसानंतर परत रविवार आला, त्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने पुन्हा एकदा त्यांना दर्शन दिलं. जर तसं नसतं तर त्यांनी शनिवारीच त्यांना दर्शन दिलं असतं, पण तसं झालेलं नाही प्रियानो. आणि म्हणून या पवित्र शास्त्रामध्येच प्रियानो आपल्याला पाहायला मिळते की रविवारची जी भक्ती आहे ती शिष्यांपासून आणि येशू ख्रिस्तानेच प्रियानो खरं तर त्यांच्या सहभागीला जे आशीर्वाद दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने 8 दिवसानंतर शिष्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि त्यावेळेला प्रियानो थोमा होता. दुसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा सुरू करण्याआधी प्रियानो आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहे, मत्तईमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सेवा सुरू करण्याआधी प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस अरण्यामध्ये रात्रंदिवस प्रियानो त्या ठिकाणी तो उपवास करत होता. 40 दिवस 40 रात्र प्रियानो त्याने अरण्यामध्ये राहून उपवास केले. त्यावेळेला कोणी त्याला पाहिलं नव्हतं किंवा तो कोणाच्याही दृष्टीच पडला नाही, पण त्याने उपवास केले. का? तर त्याला सेवा सुरू करायची होती. तिथं आपण पाहतो की सैतानाने त्याच्यावरती मोह प्रियानो टाकण्याचा प्रयत्न केला. आता मात्र प्रियानो आपल्याला पाहायला मिळत आहे की पुनरुत्थानानंतर गौरवी सेवा जी आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची मानवी दृष्टिकोनातून सेवा करण्याआधी 40 दिवस त्याने दर्शन दिलं, त्या 40 दिवस त्याने उपवास केले. पण आता मात्र गौरवी सेवा सुरू करण्याआधी त्यांनी 40 दिवस आता शिष्यांमध्ये प्रियानो त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने दर्शन द्यायला सुरुवात केली. यावेळेला शिष्यांना त्या ठिकाणी प्रियानो प्रोत्साहन देण्याची सुरुवात आपण पाहत आहोत वेगवेगळ्या रीतीने प्रियानो. आता तो मनुष्यासारखा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालत जात नव्हता, परंतु तो एकदम अचानक रीतीने प्रियानो त्या ठिकाणी प्रगट होता, कारण त्याला आता गौरवी शरीर मिळालं होतं. तो भिंतीतून पार येऊ शकत होता, दारं बंद असली तरी त्या ठिकाणी प्रियानो तो आतमध्ये येऊ शकत होता. आणि शिष्यांची परिस्थिती बघितली तर प्रियानो सुरुवातीला ज्यावेळेला त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं तर तिथं म्हटलेलं आहे की ते खूप आनंदित होते. आणि प्रियानो इतका आनंद त्यांना झालेला होता की तो आनंद त्यांनी थोमाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण थोमाने मात्र तो धुडकावून टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तो आनंद नाही आहे. थोमाला एक संधी प्रियानो त्या ठिकाणी मिळाली होती, ती त्याने घालवली, तो त्यांच्याबरोबर नव्हता. पण दुसरी संधी जी आहे ती त्याला गमवायची नव्हती. आणि म्हणून ज्यावेळेला प्रियानो 8 दिवस झाले, तिथं शब्द लिहिलेला आहे की 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्या बरोबर थोमा होता. त्याच्या शिष्यांनी त्याला बाकीच्या शिष्यांनी त्याला सांगितलं असेल की बाबा तू आमच्यामध्ये राहा, प्रभू कधी आपल्याला पुन्हा एकदा दर्शन देईल. आणि ती संधी त्याने घालवली नाही. देवाची स्तुती असो प्रियानो, त्याच्याकडून शिकण्यासारखं आपल्याला आहे. काही वेळेला काही लोकांना एखादी भक्ती चुकली तर त्यांना सुद्धा चुटपुट लागत असते. काही लोकांना एखादी बायबल स्टडी चुकला, कॉटेज प्रेयर मीटिंग चुकली तरी त्यांना चुटपुट लागत असते. आणि मग ते म्हणत असतात की नाही पाळसाहेब त्यावेळेला नाही जमलं, पण पुढच्या वेळेला कधी मीटिंग आहे तुम्ही सांगा, आम्ही यायला तयार आहोत. पण काही लोकांना प्रियानो काही गम नसतो, काही गम नसतो त्यांना. एक रविवार काय त्यांचा महिना चुकलेला असतो, कधी कधी 6 महिने जातात, कधी कधी वर्ष निघून जातं, ते प्रभूच्या तरणाजवळ प्रियानो मंदिरामध्ये कधीच दिसत नाही. त्यावेळेला प्रियानो त्यांनी संधी गमावलेली असते, त्यांचे आशीर्वाद त्यांनी घालवले असतात. थोमाचं जीवन मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की त्यांनी संधी गमावलेली नाही. आणि एक चांगली गोष्ट दुसरी की बाकीच्या शिष्यांनी देखील थोमाचा स्वीकार केलेला आहे. ते असं म्हटले नाहीत की त्यावेळेला तू नव्हतं तर आता येऊ नकोस, आता कशाला आमच्यामध्ये उभा राहिलं, असं म्हटले नाही. त्याला पुन्हा एकदा त्यांना सामील करून घेतलं. आणि म्हणून तिथं म्हटले की 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. एक आनंदाची गोष्ट प्रियानो. एक त्या ठिकाणी प्रियानो आणखीन एक जो पाहण्याची गोष्ट आहे, ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो, ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाला तोपर्यंत दर्शन दिलं नाही जोपर्यंत तो शिष्यांच्या सहभागितेमध्ये आपली उपस्थिती दाखवत नव्हता.
मी परत एकदा म्हणते प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाला तोपर्यंत दर्शन दिलेलं नाहीये जोपर्यंत थोमा बाकीच्या शिष्यांबरोबर सहभागितेमध्ये नाहीये, तोपर्यंत त्याला दर्शन दिलं नाही. 8 दिवसामध्ये प्रियानो कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन देऊ शकला असता, परंतु थोमा त्या ठिकाणी दूर होता आणि त्याने त्या ठिकाणी म्हटलं होतं की नाही, मला त्याच्या सर्व जे खेळाचे वण आहेत मला पाहायचे होते. प्रभूने घाई केली नाही, पण त्याला त्या ठिकाणी येऊ दिलं. म्हणजे सहभागिता किती महत्वाची आहे प्रियानो. तुमचं आणि माझं आज प्रियानो सहभागिता सुटलेली आहे. काही लोक फोनवरती म्हणतात, बाळासाहेब खूपच कठीण वाटत आहे, आम्ही आमच्या घरात असतो, तुम्ही तिथे असता आणि आपली भक्ती जी चालते, आनंद मिळतो, आशीर्वाद मिळत आहेत, पण खूप एकटेपणा वाटत आहे तिथं. मंडळीचं प्रियानो एकत्र येणं आता आपल्याला समजलेलं आहे. ते महत्त्व तुम्हाला आणि मला आता त्या ठिकाणी समजलेलं आहे. आणि थोमाच्या जीवनामध्ये प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने हे कार्य जे आहे मुद्दामून केलेलं आहे. आणखीन एक प्रियानो निरीक्षण करण्याची गोष्ट जी आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस शिष्यांना दर्शन देत होता, त्यांच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होत होता. हे सगळं कार्य कशासाठी केलं? तर मंडळीच्या फायद्यासाठी किंवा मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो त्यांच्या घरामध्ये कुठेही ते प्रार्थनेला बसत होते, त्यांना तो दर्शन देत होता 40 दिवसापर्यंत. आज प्रियानो हा लॉकडाऊनचं पिरियड किती आहे? 40 दिवसाचाच आहे. तुम्ही आणि मी आज आपापल्या घरामध्ये आपण काय करत आहोत? आपण जर प्रार्थना करत असू, आपण बायबल वाचत असू, त्याच्यावरती मनन करत असू, तर प्रियांनो निश्चितच प्रभू तुम्हाला या काळामध्ये सुद्धा भेट द्यायला येणार आहे. तो तुमची भेट घेणार आहे प्रियांनो, आपली उपस्थिती दाखवणार आहे. पण प्रियांनो आपला वेळ जर आपण टी व्हीच्या बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, मोबाईलवरती दुसऱ्या काही गोष्टी पाहण्यामध्ये घालत असताल, तर प्रियांनो प्रभू आपल्याला दर्शन देणार नाही, तो बाजूलाच ठेवेल. बाकीच्या लोकांना प्रियानो तो दर्शन दिलं. आज ती परिस्थिती आहे की तुम्ही आणि मी प्रियानो पवित्र शास्त्र घेऊन बसून वाचावं. लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रियानो नवीन करार आपण संपवा, किंवा एखादं पुस्तक तुम्ही घ्या बायबलमधलं आणि त्याच्यावरती खूप चांगलं मनन प्रियानो तुम्ही करा. कोण जाणे प्रियानो की कदाचित आपल्याकडे थोड्या दिवसांनी हे बायबल राहील का नाही, निघून जाईल. पण आज संधी प्रियानो, देवाने आपल्याला संधी दिलेली की आपण त्यावरती मनन करूया. एकत्र येणं प्रियानो हे फार महत्त्वाचं आहे. कदाचित आज मंडळीतले सर्व लोक, तुम्ही आणि मी, वधस्तंभावरचा 4था जो शब्द आहे तसा अनुभव प्रियानो आपण घेत आहोत. येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून 4था शब्द काय म्हटला? माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आज मंडळीला असं वाटत आहे, मंडळीतल्या लोकांना प्रियानो, कुटुंबियांना असं वाटतं की परमेश्वराने आम्हाला सोडलं का काय? का आमची आज अशी परिस्थिती आहे? का आम्हाला त्या ठिकाणी अशा परिस्थितीमधून देव जाऊन देत आहे? आज प्रियानो तुम्हाला आणि मला एकत्र येण्याचं महत्त्व त्या ठिकाणी कळत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी आल्यानंतर दुसरं तिसरं काही बोललं नाही. पहिल्यांदा सुद्धा ज्या वेळेला तो शिष्यांमध्ये येऊन उभा राहिला त्यावेळेला तो म्हणाला, तुम्हा शांती असो. दुसऱ्यांदा सुद्धा प्रियानो ज्या वेळेला तो पुन्हा एकदा शिष्यांमध्ये येऊन उभा राहिला त्यावेळेला तिथं म्हटलेलं आहे, तुम्हा शांती असो. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो ही शांती असो शब्द नुसतेच वापरलेले नाहीत, तर त्याच्या संपूर्ण बाकीच्या जीवनामध्ये देखील प्रियानो त्याने आधीच अभिवचने सुद्धा देऊन ठेवलं होतं की मी ही शांती तुम्हाला देऊन ठेवलेली आहे. जर माझ्याबरोबर प्रियानो तुम्ही जर काढलं त्या ठिकाणी योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि त्याचं 27 वचन जे आहे, योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. ही गोष्ट प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताला चांगली माहीत होती की थोड्याच दिवसांमध्ये काय होणार आहे. होय, त्याचं मिशन जे आहे ते वधस्तंभावरती प्रियानो आपला प्राण देण्यासाठीच, तुमच्या आणि माझ्या पापांसाठीच प्रियानो तो या भूतलावर मानवाचं रूप धारण करून आला होता. ते कार्य त्याला माहीत होतं की ते झाल्यानंतर शिष्यांचे हाल काय होणार आहेत, ते घाबरणार आहेत.
आज जशी प्रियानो आपली परिस्थिती आहे, पण त्याने काय म्हटलेलं आहे, मी तुम्हा शांती देऊन ठेवतो. शांती तुमच्यावरती मी देऊन ठेवते. कोणावरती? जे त्याच्यावरती विश्वास ठेवतात ते शांतीमध्ये राहतील प्रियानो. आणि त्यावेळेला प्रियानो तो म्हणते की मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. जगाची शांती क्षणभंगूर असते प्रियानो, आणि ती फसवी असते. आपल्याला वाटतं ती शांती आहे, परंतु तसं नाहीये. पण प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करणारे लोक जे आहेत प्रियानो, त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारे लोक आहेत, त्यांना प्रियानो ती शांती प्रभू येशू ख्रिस्ताने इतकी सुंदर देऊन ठेवलेली आहे की बाहेरच्या जगामध्ये कशीही परिस्थिती असू द्या, आपण मात्र देवाच्या चरणी राहूया. ते गाणं सुंदर आहे नाही का प्रियानो? मिळवा न मिळवा अन्न पाणी, देवाच्या चरणी मग्न आम्ही. बाहेर काय होईल काय नाही, पण प्रभूचं चरण. आज बाकीच्या लोकांना प्रियानो अजूनही कितीतरी विश्वासणाऱ्या लोकांमध्ये हे सिरियसनेस प्रियानो पाहायला मिळत नाही. आणि म्हणून प्रियानो देवाने आपल्याला ही सुंदर संधी दिलेली आहे. तो म्हणते तुम्हाला मी शांती देऊन ठेवलेली आहे. शांती कोणाबरोबर प्रियानो? या काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला ही संधी मिळालेली आहे. आपलं आत्मपरीक्षण करूया की आपली शांती आपण आपल्या देवाबरोबर केलेली आहे. 2 देशांमध्ये शांतीचा प्रस्ताव होत असतो, युद्ध शांतीचा प्रस्ताव होत असतो, आणि ते त्या ठिकाणी सह्या करत असतात. आम्ही एकमेकांवर आता कुठल्याही प्रकारे युद्ध करणार नाही. का? देवाबरोबर आपण शांती प्रियानो प्रस्थापित केलेली आहे का? होय देवा, मी कुठल्या प्रकारचं पाप आता इथून पुढे करणार नाही. तुझ्या वचनाचं उल्लंघन मी परत एकदा कधीच करणार नाही, मी तुला वचन देत आहे. अशी शांती प्रियानो जर आपण देवाबरोबर केली आहे, तरच प्रभू येशू ख्रिस्त जे वचन म्हणते तुम्हाला शांती असो तर ती लाभणार आहे प्रियानो, ती अंमलात आणली जाणार. का? तुमच्या अंतःकरणाबरोबर सत्सद विवेक बुद्धीबरोबर देखील प्रियानो तुम्ही आपली शांती प्रस्थापित केलेली आहे का? ती शांती प्रियानो आपल्या मनाशी तुम्ही ठाण मांडली आहे का, की नाही काही झालं, कुठलाही मोह आला तरी नाही, मी त्या मोहाला बळी पाडणार नाही. मनाशी मी शांती करून ठेवलेली आहे, अणभाग करून ठेवलेली आहे. मी शांती बाकीच्या लोकांबरोबर केलेली आहे का? आज कदाचित प्रश्नच नाही आहे भेटण्याचं, पण प्रियानो कदाचित काही लोकांचे फोनवरती म्हणा, व्हॉट्सॲपवरती म्हणा, कुठेतरी काहीतरी अशांती ते गोष्टी होत असतील. पण प्रियानो इतरांबरोबर देखील आपण ती शांती प्रियानो केलेली आहे का प्रस्थापित? अशा प्रकारे प्रियानो देवाबरोबरची शांती, स्वतःच्या मनाबरोबरची शांती, इतरांबरोबरची शांती आपण केली असेल तरच प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेला म्हणते तुम्हाला शांती असो तर ती लागू होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खरंच शांतीचा अनुभव मिळणार आहे. अन्यथा प्रियानो अशांतता, अशी रीतीने प्रियानो आपल्या जीवनामध्ये होणार आहे, जगातल्या शांतीप्रमाणे नाही. ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आला त्यावेळेला ते घाबरले सुरुवातीला, पण म्हणून तो म्हणाला त्यांना तुम्हाला शांती असो. त्यांनी त्या ठिकाणी प्रियानो त्याच्या शब्दांवरती विश्वास ठेवला आणि प्रियानो ती शांती जी आहे त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये लागू करून घेतलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या घरामध्ये येऊन त्या ठिकाणी तो पुन्हा एकदा आता म्हणणार नाही आहे तुम्हाला शांती असो म्हणून, पण त्यावेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्यांना 40 दिवसांमध्ये दर्शन दिलं आणि प्रियानो ते अभिवचन देऊन त्यांना सांगितलं तुम्हाला शांती असो. आज आपण आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये बसलेलो असताना प्रभू येणार नाही, परंतु त्याचं वचन तुम्हाला आणि मला प्रियानो सारखं सांगत आहे तुम्हाला शांती असो. पण प्रियानो आपण ते उघडून वाचलंय का? ते वाचणं गरजेचं आहे प्रियानो. तुम्हाला शांती असो. योहानकृत शुभवर्तमान प्रियानो त्याचा 14वा अध्याय आणि 22 वचन जे आहे, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 22 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याबद्दल त्या ठिकाणी सांगत होता. आणि 22 वचनात म्हटलेलं आहे, यहुदा इस्कोरत नव्हे त्याला म्हणाला, प्रभूजी असे काय झाले की आपण स्वतः आम्हास प्रगट व्हाल आणि जगाला प्रगट होणार नाही? दुसरा जो यहुदा होता की ज्याला जो इस्कोरत नाही म्हटलेला आहे, त्याने प्रश्न विचारला की असं काय होणार आहे की तुम्ही आम्हालाच फक्त दर्शन देणार, आम्हालाच त्या ठिकाणी प्रगट होणार, जगातल्या लोकांना दिसणार नाही? तर प्रभू येशू ख्रिस्ताने काय त्याला समर्पक उत्तर दिलेलं आहे? तो म्हणत आहे 23 वचनामध्ये, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळील. जर देवावर प्रीती आहे
तर प्रियानो तो प्रभू येशू ख्रिस्ताची वचने म्हणजे बायबल जे आहे तो अगदी काटोकोर रीतीने पाळणार आहे. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो हे अभिवचन दिलेलं आहे. ज्याच्या जवळ ज्याची माझ्यावर प्रीती आहे तो काय करणार आहे, नुसती देवा माझी तुझ्यावर खूप प्रीती आहे आणि तुझी माझ्यावर प्रीती आहे असं तोंडी नाही, परंतु प्रियांनो तो म्हणत आहे तो वचन प्रियांनो पाळणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही वचनं बायबलमध्ये दिलेली आहेत. ती वचनं प्रियांनो आपण वाचत आहोत का? आपण किती शास्त्रभाग दिवसाला प्रियांनो वाचत आहोत? किती गोष्टींवरती प्रियांनो आपण मनन करत आहोत? आपला वेळ कुठं प्रियांनो आपला जात आहे आज? आणि म्हणून तर त्या ठिकाणी म्हणत आहे ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळेल, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याबरोबर वस्ती करू. स्वर्गीय पिता, सृष्टीचा निर्माण करता, ते दोघं म्हणत आहेत आम्ही त्याच्याबरोबर वस्ती करू. आज प्रभू येशू ख्रिस्त जसं प्रियानो आपण पाहिलेलं आहे की शिष्यांमध्ये घाबरट झाली होती आणि म्हणून त्यांच्यामध्ये येऊन त्यांना तो सारखा धीर देत होता, त्यांना समजावून सांगत होता तुम्हाला शांती असो. अशा रीतीने प्रियानो आज आपल्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची वचनं जी आहेत ती तुम्हाला दिली आहेत आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तो तुम्हाला प्रियानो यामधून बोलणार आहे, तो धीर देणार आहे. काय आपण खरंच प्रियानो आपल्या घरातल्या लोकांना, लहान मुलांना प्रियानो ह्याबद्दल सांगत आहोत का? ही वचनं प्रियानो आपण त्यांना समजावून सांगत आहोत का? त्याचा अर्थ त्यांना आपण सांगत आहोत का? 27 वचनामध्ये प्रियानो म्हटलेलं आहे, नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपलं बोट इकडे कर व माझे हात व आपला हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. विश्वासहीन असू नकोस. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व काय माहिती आहे प्रियानो. ज्यावेळेला थोमा बोलला त्यावेळेला येशू ख्रिस्त तिथं नव्हता, पण तो काय बोलला आणि त्याच्या मनात काय आहे हे येशू ख्रिस्ताला प्रियानो सगळं माहीत आहे, कारण तो देव आहे. प्रियानो आपल्या जिभेवरती कोणते शब्द आलेले आहेत, आपल्या डोळ्यासमोर कोणतं दृश्य येणार आहे, आपल्या बुद्धीमध्ये कोणते विचार येणार आहेत, आपल्या कानामध्ये कोणती गोष्ट जाणार आहे, आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कोणत्या योजना आपण करणार आहोत हे आधीच सगळं काही माहीत आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो तो आल्या थोमाला त्या ठिकाणी तुम्हा शांती असो सगळ्यांना म्हटल्या तो त्या ठिकाणी थोमाला म्हणते की तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. त्याच्या जीवनामध्ये संतुष्टी त्याला देऊ दे. पण विशेष प्रियानो तो काय म्हणत आहे, विश्वासीन असू नकोस तर विश्वास ठेवणार आहेस. तुम्ही आणि मी प्रियानो आपण विश्वासू म्हणतो, होय आम्ही विश्वासणारे लोक आहोत, पण त्याच्या प्रियानो कृतीप्रमाणे आपण खरंच तारले जाऊ का? आपण आपल्या जीवनाकडे जर बघितलं तर प्रियानो देव आपल्याला म्हणेल का तशा रीतीने की खरंच हा विश्वासू आहे? आणि जर आपल्यामध्ये प्रियानो विश्वास नसेल तर आपल्यामध्ये प्रियानो ख्रिस्त पण नाही आहे, आपल्यामध्ये प्रियानो कुठल्या प्रकारची कृपा नाही आहे, कुठल्या प्रकारचा प्रियानो आनंद नाही आहे, कुठल्या प्रकारची प्रियानो त्या ठिकाणी आशा आपल्याला नाही आहे, परंतु आपण एक निरुपयोगी व्यक्ती म्हणून प्रियानो देवासाठी आहोत. निरुपयोगी. ज्या रीतीने प्रियानो आपल्याला माहिती आहे की त्या द्राक्षाच्या मळ्यामध्ये परमेश्वराने दाखला सांगितला, प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षाच्या मळ्यामध्ये एक अंजिराचं झाड लावलं आणि 3 वर्ष तो वाट पाहत होता की याला कधीतरी फळ येईल म्हणून, पण फळ येत नव्हतं. आणि तो काय म्हणाला त्यावेळेला, माळ्याला कुऱ्हाडीने हे कापून टाक. आपण काय उपयोगाचे आहोत देवासाठी प्रियानो? जर आपल्यामध्ये प्रियानो त्या ठिकाणी विश्वासच नाहीये, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची जर आपली त्या ठिकाणी पात्रता नाहीये, तर आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही, आणि ख्रिस्त नाही तर प्रियानो त्याची कृपा नाही, आणि त्याची कृपा नाही तर कुठल्या प्रकारचा आनंद आपल्यामध्ये नाही, आणि आपल्यामध्ये आनंद नाही तर प्रियानो आपण कुठल्या प्रकारची आशा बाळगून नाहीये, निराशा आपल्यामध्ये आहे. जर आनंद नाही तर प्रियानो दुःख आहे, कृपा नाही तर क्रोध आहे, आणि ख्रिस्त नाही तर प्रियानो सैतानाच्या आणि जगाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून आपण निरुपयोगी होणार आहोत. 28 वचनामध्ये प्रियानो त्या ठिकाणी मग म्हणत आहे, थोमा त्याला म्हणाला, माझा प्रभू व माझा देव.
माझा प्रभू आणि माझा देव, तो म्हणाला त्याला. आपल्याला माहीत नाही थोमाने त्या ठिकाणी खरंच त्याच्या खिळे होते त्या ठिकाणी बोट घालून त्याने पाहिलं का नाही, परंतु त्याने ही मात्र प्रियांनो त्या ठिकाणी कबुली दिलेली आहे, माझा प्रभू आणि माझा देव. प्रभू म्हणजे काय? संपूर्ण स्वामी, तू माझा आहेस. आणि देव म्हणजे काय? तर तूच माझा संपूर्ण निर्माण करता आहे. थोमाची कबुलीच त्या ठिकाणी दाखवून देत आहे. 28 वचनावरून आपल्याला हे मात्र समजून येत आहे की थोमाची जी कबुली आहे, माझा प्रभू आणि माझा देव, हे त्याच्यासाठी संतुष्ट झालेलं आहे. म्हणजे काय? त्याला पाहण्याची आता गरज नाही, त्याने प्रत्यक्ष पाहिलं. त्याला अनुभव आता जो आहे तो मिळालेला आहे प्रियानो. त्याच्या बुद्धीला जे पाहिजे होतं आधी, त्याच्यापेक्षाही वरचढ आध्यात्मिक गोष्टी झालेल्या आहेत. आणि म्हणून प्रियानो मी म्हटलेलं आहे मागाशी की आपल्या विश्वासाला आपल्याला बाकीच्या गोष्टींबरोबर जोडायचं नाही, कुठल्या पुराव्यांबरोबर जोडायचं नाही. थोमाला आता पुराव्याची गरज नाही, कारण प्रत्यक्ष त्याने अंतःकरणातून देखील अनुभव घेतलेला आहे, प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी देखील तो पाहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा खरंच प्रभू आहे, हा प्रभू आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्त कोण आहे प्रियानो? तो काय मनुष्याने घडवलेला देव नाहीये. उलट मी म्हणेल की तो मनुष्याने घडवलेला देव नाही, पण ज्या माणसांना या भूतलावरती घडवलेला आहे तो देव आहे प्रियानो. तो इंग्लिशमध्ये फार सुंदर बसत आहे की जीसस इज नॉट मॅन मेड गॉड. जीसस इज नॉट मॅन मेड गॉड, but the God who has made man and have become man for the sins of the world. देव प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो मनुष्याने घडवलेला देव नाहीये, परंतु तो असा देव आहे की त्याने मानवाला प्रियांनो घडवलेला आहे किंवा त्याने त्याची निर्मिती केलेली आहे. आणि त्यानंतरही पुन्हा अजून एवढं सुंदर प्रियांनो हा देव आहे की मानवाच्या पापांना प्रियांनो त्याने पुसण्यासाठी किंवा मानवाला नरकापासून ओढून घेण्यासाठी या देवाने मानवच रूप धारण करून वधस्तंभावर जाऊन आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं. आणि प्रियांनो तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठला आणि आज प्रियांनो तो देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रिया. या प्रभू येशू ख्रिस्ताला का तुम्ही आपल्या जीवनामध्ये थोमासारखं म्हणाल का की होय माझा प्रभू माझा देव म्हणून? आज तो वाट पाहत आहे प्रियानो. थोमा हा जरी प्रियानो आपल्याला पाहतो, आपल्याला दिसून येत आहे त्या ठिकाणी की तो एक जरी चांगला प्रामाणिक विश्वासू होता, जरी तो आपल्या अंतःकरणामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये सावकाश आपल्याला दिसत आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा अशी की त्याचा स्वीकार प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आहे. त्याला सोडलं नाही, त्याला टाकून दिलं नाही. आणि देवाची स्तुती असो, त्याला सोडलं नाही प्रभू येशू ख्रिस्ताने, त्याला दर्शन दिलं प्रियानो. का माहिती आहे का? बायबलमध्ये इथं कुठेही दिसणार नाही प्रियानो, पण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला त्याला दर्शन दिलं आणि मग प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे 29 वचनामध्ये की येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिलं आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. तू पाहिलंस मला म्हणून विश्वास ठेवलास, कारण आधी तू पाहिलं नव्हतं मला म्हणून तू विश्वास ठेवला नाही. तो म्हणत होता पुरावे पाहिजे म्हणून, पण आता मात्र तू त्या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताचं महत्त्वाची गोष्ट जी तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल तो बोलत आहे, काय तो म्हणत आहे की पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य लोक आहेत. तुम्ही आणि मी प्रियांनो, आज आपण भारतातले ख्रिस्ती लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी शरीराच्या रूपाने पाहिलं नाही, त्याचे चमत्कार आपण कधी पाहिले नाही, तो वधस्तंभावर कसा मेला ते पाहिलं नाही, त्याचं पुनरुत्थान कसं झालं ते पाहिलं नाही, त्याचे शब्द नंतर प्रियांनो जसे शिष्याने अनुभवले ते आपण कधी पाहिलं नाही. पण तुम्ही आणि मी प्रियांनो विश्वास ठेवला आपल्या अंतःकरणातून. आपण पुराव्यांवरती जगत नाही, आपण अंतःकरणातल्या विश्वासाने जगत आहोत प्रियांनो. या ठिकाणी प्रियानो थोमाला सोडलं नाही. देवाची स्तुती. मी का म्हटलं माहिती आहे का? कारण त्याला जर त्या ठिकाणी सोडलं असतं तर तुम्ही आणि मी आज या ठिकाणी प्रियानो ख्रिस्ती म्हणून उभे राहिलोच नसतो. हाच थोमा प्रियानो, हाच थोमा मंडळीचा इतिहास सांगत आहे प्रियानो. बायबलमध्ये नाही दिलेलं, पण मंडळीचा इतिहास सांगत आहे प्रियानो की हाच थोमा भारत देशामध्ये आला आणि प्रियानो तो दक्षिण भारतामध्ये त्याने सुवार्तेचं कार्य केलं. त्यावेळेला प्रियानो गोंडापरस नावाचा जो राजा होता
त्याच्याबरोबर त्याने त्या ठिकाणी त्याचं संभाषण झालं आणि प्रियानो त्या ठिकाणी एवढी मोठी सेवा केली की त्यावेळेला काही मंदिरांचे जे ब्राह्मण होते त्यांना सुवार्ता त्याने सांगितली. 7 ब्राह्मणांना सुवार्ता सांगून त्यांचं परिवर्तन झालं प्रियानो, मनाचं परिवर्तन झालं आणि त्यांनी मंदिरातली पूजा अर्चा सोडली आणि प्रियानो ते प्रभूचे येशू ख्रिस्ताचे दास झाले आणि प्रियानो त्याच ठिकाणी 7 मोठमोठ्या मंडळ्या उभ्या राहिल्या. हाच जो थोमा आहे प्रियानो, हाच प्रियानो दक्षिण भारतातून प्रियानो प्रवास करत करत तो अगदी कल्याणपर्यंत आला प्रियानो. आणि कल्याणमध्ये देखील प्रियानो जे मासेमारी करणारे कोळी लोक होते त्या कोळी लोकांना सुवार्ता सांगितली आणि कल्याणमध्ये कल्याणची जी खाडी आहे त्या खाडीच्या त्या ठिकाणी प्रियानो एक चर्च त्यांनी बांधलं होतं कोळी लोकांसाठी देखील. त्या कोळी लोकांनीच ते बांधलं असेल आणि त्या ठिकाणी प्रियानो ते भक्ती घेत होते. असं म्हटलं जातं प्रियानो मंडळीच्या इतिहासामध्ये की तो पुढे जाऊन उत्तर भारतापर्यंत देखील गेला होता. पण नंतर पुन्हा एकदा तो परत आला आणि इथल्या काही कट्टर लोकांनी चेन्नईमध्ये प्रियानो त्याला त्याच्या शरीरामध्ये भाला बसकला आणि त्याला तिथं मारलं. चेन्नईमध्ये एक फार मोठा डोंगर आहे प्रियानो, त्या डोंगराच्या एका कपारीमध्ये जाऊन तो लपला होता आणि तिथंच प्रियानो त्याला त्या ठिकाणी मारलेला आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बघून आलेलो आहे मी ते. हाच तो थोमा प्रियानो. आता थोडासा विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताने जर त्याला दर्शनच दिलं नसतं तर प्रियानो तो थोमा भारतात आला नसता आणि भारतामध्ये आला नसता तर ती सुवार्ता प्रियानो तुम्हाला आणि मला आज जी समजत आहे ती प्रियानो आपल्याला समजलीच नसती. काही लोकांचं म्हणणं आहे ब्रिटिशांनी भारतामध्ये ख्रिस्ती धर्म आणला. नाही प्रियानो, येशू ख्रिस्त ज्या वेळेला 2020 वर्षापूर्वी इस्रायल देशामध्ये सेवा करत होता त्याच्या सर्व शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं आणि हा थोमा जो आहे भारत देशात आला आणि म्हणून प्रियानो भारत देशामध्ये तुम्ही आणि मी ख्रिस्ती आहोत. तेव्हापासून प्रियानो देव तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतोय. तेव्हापासून प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं आणि म्हणून तो म्हणत की पाहिले वाचून जे विश्वास ठेवणार ते धन्य, तुम्हाला आणि मला धन्य म्हटलेलं आहे प्रियानो. न पाहता विश्वास ठेवणारे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच वेळेला प्रियानो आपण सगळे माहीत होतो कोण आहोत आपण आणि म्हणून त्याला प्रियानो त्या ठिकाणी प्रेषित म्हणून पाठवलेला आहे. हाच तो थोमा प्रियानो, हाच तो थोमा. आज तुमचं आणि माझं जीवन त्या देवबापाला खरंच स्वीकारत आहे का? का आज प्रियानो ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये आपण अजूनही निराश आहोत? आपल्याला अजूनही प्रियानो हा देव आपल्याला नीट काढायला नाही. वधस्तंभावर ज्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं, अजूनही प्रियानो आपण रडत बसलेलो आहोत का? या परिस्थितीमध्ये दुःख करत आहोत. एकदा मार्टिन लुथर जे आहेत की ज्यांनी प्रोटेस्टंट हा पंथ बाहेर काढला, हे आधी कॅथलिक फादर होते. मग त्यांनी प्रियानो विरोध दर्शवला. पवित्र शास्त्राप्रमाणे आपला धर्म चाललेला नाही म्हणून पोप महाशयसमोर विरोध दर्शवल्यामुळे प्रियानो त्यांना शिरच्छेद करणार होते. पण त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याला बहिष्कृत केलं कॅथलिक धर्मामधून. त्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि मग प्रोटेस्टंट हा प्रियानो बाहेर आला. एकदा मार्टिन लुथर त्यांच्या कुठल्या तरी एखाद्या गोष्टीमुळे 3 दिवस अगदी उदास आणि निराश प्रियानो त्या ठिकाणी बसले होते. ते इतके शून्यवत बसले होते की त्यांची पत्नी एक दिवशी काळ्या रंगाचा ड्रेस घालून त्यांच्यासमोर उभी राहिली. ते ज्या खोलीमध्ये होते त्या ठिकाणी गेले. काळ्या रंगाचा ड्रेस म्हणजे ज्या वेळेला एखादा व्यक्तीचं मरण होतं किंवा मृत्यू पावतो त्यावेळेला शोकसभेमध्ये जाण्यासाठी किंवा त्या प्रेतक्रियेमध्ये जाण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस घातला जातो. काळ्या रंगाचा ड्रेस घालून पत्नी ज्या वेळेला उभी राहते त्यावेळेला मार्टिन लुथर एकदम डोळे चमकतात आणि ते म्हणतात, कोण मरण पावलं? त्यांची पत्नी म्हणते, देव मरण पावला. मार्टिन लुथर एकदम चिडून उठतात आणि ते म्हणतात, हे कसं शक्य आहे? तू काय बोलतेस माहिती आहे का? देव कधी मरू शकतो का? आणि मग त्यांची पत्नी म्हणाली, मागील 3 दिवसांपासून तुमचं वर्तणूक बघून मला तर तसंच वाटायला लागलेलं आहे की देव मेलेला आहे. आपल्या जीवनामध्ये प्रियानो
कधी कधी इतकी निराश आपण होतो, कधी कधी इतके हताश होऊन जातो की खरंच गुड फ्रायडे काल झालं का काय, वधस्तंभावर त्याला काल मारलं का काय. अजूनही लोक प्रियांनो दुःख करत राहतात. काही लोक त्यांच्या परिस्थितीवरती दुःख करतात, त्यांना आशा नाहीये प्रियांनो, असं वाटतं. निराश झालेले आहेत, घाबरलेले आहेत. पण येशू ख्रिस्त पुनरुत्थित प्रभू आहे प्रियांनो, मरणावरती विजय मिळवलेला आहे, मृत्युंजय तो आहे. आणि प्रियांनो आज देखील प्रियांनो ती प्रचिती आपल्यापर्यंत येत आहे, आपण अनुभव त्याचा घेतलेला आहे. दरवर्षी प्रियांनो लेनचा समय आलं की लोक दुःख करतात परत एकदा. अरे ते झालं सगळं, दुःख करण्याचे दिवस नाही. आज प्रियांनो प्रभूच्या कार्यामध्ये वाढत जाण्याची गरज आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रियांनो हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे स्वतःला, की खरंच येशू हा माझा देव आहे का? मी त्याला प्रभू म्हटलंय का? प्रभू म्हणजे काय? संपूर्ण जीवनाचा ताबा असलेला. तू माझा प्रभू आहेस, स्वामी आहेस तू माझा. बऱ्याच वेळेला प्रियांनो लोक प्रश्न विचारतात या पुनरुत्थानाबद्दल. पुनरुत्थानाचे काय पुरावे आहेत? काय माहिती आहे का पुरावे? अरे पुरावे नाही आहेत, हा प्रभू उठलेला आहे. स्वतः खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताला पुरावे द्यायचे नाही आहेत. कारण पुराव्यांनी जो त्या ठिकाणी जर त्याच्यावरती विश्वास ठेवणार असेल तर तो प्रियांनो विश्वासू नाही, तो त्याचा सेवक होऊ शकत नाही, तो अनुयायी होऊ शकत नाही. तर तो कोण होऊ शकतो? तो गुप्तहेर होऊ शकतो. जे प्रभू येशू ख्रिस्तावरती पुराव्यांच्या आधारे प्रियांनो जर विश्वास ठेवत असतील तर ते गुप्तहेर आहेत. पण जे प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात, आपल्या आत्म्यामध्ये विश्वास ठेवून त्याचा अनुभव घेतात, त्यांना प्रियांनो फॉलोअर्स म्हटलेलं आहे. ते अनुयायी आहेत, ते शिष्य आहेत प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो तसले लोक नको आहेत. आज एवढं सगळं करून प्रियांनो जर आपण त्याला म्हणत असू की नाही अजून आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभव दाखव, आम्हाला अजून तू त्या ठिकाणी दाखवून दे की तू आमचा देव आहे, प्रभू आहे. आणि तू जर देव आहे, वधस्तंभावर जसं प्रियांनो तो दुसरा चोर म्हणाला की तू जर देव आहेस तर स्वतःला वाचव आणि आम्हाला देखील वाचव. प्रियांनो आज आपली परिस्थिती कशी आहे? या देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण संपूर्ण रीतीने आपल्या जीवनात स्वीकारले आहे का? आपल्याला प्रश्न विचार, ह्या दिवसांमध्ये आपण कसं आपलं जीवन जगत आहोत? हे दिवस प्रियांनो प्रभूने आपल्याला दाखवलेले आत्मपरीक्षणाचे दिवस आहेत. याच्यामध्ये प्रियांनो आपण आनंद करत नाही, फार मोठा दुःख सगळीकडे चाललेलं आहे. आपल्याच प्रियांनो अवतीभोवती नाही, आपल्याच राज्यामध्ये नाही, आपल्याच प्रियांनो त्या ठिकाणी भारत देशात नाही, सर्वत्र जगामध्ये प्रियांनो हाहाकार चाललेला आहे. पण तुम्ही आणि मी कुणाकडे लक्ष लावत आहोत? वर्तमानपत्र, टी व्हीकडे, मोबाईलकडे, राजकीय पुढाऱ्यांकडे? कुणाकडे आपलं लक्ष लागले प्रियांनो? या प्रभूकडे लावा, कारण तो कधीही त्याचं दुसरं आगमन होऊ शकतं. त्याचं दुसरं आगमन प्रियांनो अगदी जवळ आहे. कारण ह्या गोष्टी जर आपण पाहतो तर पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो त्या दिलेल्या आहेत की त्याचं आगमन आता लवकरच होईल. आणि आपण कुठे बघत आहोत? आपलं लक्ष कुठं लागलेलं आहे? त्याच्या विश्वासणाऱ्यांना तो कदाचित घेऊन सुद्धा जाईल प्रियांनो. आपण तसेच राहू. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय, शेवटचं वचन आहे प्रियांनो, आपण काढूया. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय आणि प्रियांनो त्याचं 10 पासून वचन जे आहे. योहान पहिला अध्याय आणि 10 पासून 13 पर्यंत मी आपल्यासाठी वाचत आहे. योहान शुभवर्तमान पहिला अध्याय. जो जगात होता व जग ज्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. पूर्वी प्रियांनो हा अधिकार फक्त यहुदी लोकांनाच होता, त्याचे लोक. पण आज प्रियांनो, आज कुठल्याही देशातले तुम्ही नागरिक असा, तुम्ही कसेही असा, पण तो म्हणत आहे परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा प्रियांनो त्याने अधिकार दिलेला आहे. दिस इज द राईट. तुझा अधिकार आहे मी देवाचं मूल आहे म्हणून म्हणण्यासाठी. पण खरंच आपण देवाची मुलं म्हणून राहत आहोत का? देवाची मुलं म्हणून प्रियांनो आपण जगत आहोत का? आपले निर्णय, आपले विचार तसे आहेत का देवाच्या मुलांसारखे? हा प्रश्न तुम्हाला आणि मला विचारायचा आहे. आणि म्हणून काही हे 7 ज्याला आपण म्हणतो वेगवेगळे दृष्टिकोन किंवा ऑब्झर्वेशन ज्याला आपण पाहतो प्रियांनो,
या शास्त्र भागामधून योहान कृष्ण वर्तमानमध्ये प्रियानो आपण पाहिलेले आहेत. त्याचा 20वा अध्याय आणि थोमाच्या गोष्टीवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. नंबर 1 की प्रियानो, दारं बंद असली तरी प्रभू त्याच्या विश्वासणाऱ्यांना दर्शन त्या ठिकाणी देणार आहे. त्याची उपस्थिती त्यांना तो दाखवणार आहे. 40 दिवस तो त्याच्या विश्वासणाऱ्यांना प्रियानो वेगवेगळ्या रीतीने प्रोत्साहन देत होता या भूतलावर, आणि मग त्यानंतर प्रियानो तो वर घेतला गेलेला आहे. आज त्याच प्रकारे 40 प्रियानो दिवस लॉकडाऊनच्या काळामध्ये देव तुमच्याशी आणि माझ्याशी पण बोलत आहे. आपण ऐकायला तयार आहोत का? तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला तोपर्यंत थोमाला त्याने दर्शन दिलं नाही जोपर्यंत सहभागितेमध्ये तो येत नव्हता. तो ज्या वेळेला सहभागितेमध्ये आला शिष्यांच्या, त्यावेळेला त्याला दर्शन दिलं. म्हणजे एकटा व्यक्ती प्रियानो त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही. आज तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आहात. उद्या लॉकडाऊन संपल्यानंतर मंडळीमध्ये सामील होणं प्रियानो उत्सुकतेची कारणे आहेत. आज त्यामध्ये सुद्धा देव त्या ठिकाणी येणार आहे. चौथी गोष्ट, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी 40 दिवस वेगवेगळ्या रीतीने लहान लहान गटांमध्ये प्रियानो शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रोत्साहन देत होता. 40 दिवस. पाचवी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त मानवाने घडवलेला देव नाही आहे, परंतु हा असा देव आहे की मातीपासून त्याने मानव बनवलेला आहे आणि त्या मानवाला पापापासून वाचवण्यासाठी मानवाचं रूप धारण करून प्रियानो वधस्तंभावरती आपला प्राण दिला. तिसऱ्या दिवशी तो उठला आणि आजपर्यंत प्रियानो तो जिवंत आहे. सहावी गोष्ट, त्याला पुरावेनवाले प्रियानो गुप्तहेर नको आहे. त्याला अनुयायी पाहिजे आहेत, शिष्य पाहिजे आहेत, त्याला तसले लोक नको आहेत. आणि सातवी गोष्ट की थोमाला त्याने यासाठीच निवडलं की भारतातले जे ख्रिस्ती आज म्हणून लोक आहेत किंवा आणखीन याच्यामध्ये भर पडणारे लोक आहेत, त्यांना डोळ्यासमोर ठेवून थोमाला त्याने भारतामध्ये पाठवण्यासाठीच या ठिकाणी प्रियानो आपण पाहतो की त्याच्या जीवनाबद्दल प्रियानो साक्ष निर्माण झालेली आहे. आज तुमची आणि माझी साक्ष काय आहे? आपण कसे प्रियानो जीवन जगत आहोत? माझा विश्वास आहे या वचनाच्या द्वारे प्रियानो तुम्हाला देव आशीर्वाद देईल. आणि प्रियानो पुनरुत्थानाच्या नंतर हा 8 दिवसाचा काळ, याच दिवशी ही घटना अशी घडलेली आहे. पण आज 2020 वर्ष होऊन गेलीत प्रियानो ह्या घटनेला सुद्धा. आपल्या जीवनामध्ये देखील प्रियानो कितीतरी प्रियानो आपण पुनरुत्थानाचे दिवस आणि पुढे देखील आपण पाहत आहोत. पण प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की खरंच थोमासारखे शब्द आहेत का? थोमा आमचा त्या ठिकाणी जर प्रेषित म्हणून भारतात आला तर त्याचे जे शब्द आहेत, माझ्या प्रभू माझ्या देवा, असं आपण खरोखर कदाचित तो गुडघे टेकून बोलला असेल आणि त्याला हात वर करून म्हटला असेल, माझा प्रभू माझा देव, असं आपण म्हणायला तयार आहोत का प्रिया? या आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. आणि अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताला जर तुम्ही स्वीकारलं नसेल तर ही सुंदर संधी आहे प्रियानो. लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवन सगळ्यांचंच बदलणार आहे प्रियानो. माणसं आज त्यांचा व्यवहार बदलणार आहेत असं म्हणतात, पण तुमचं आणि माझं धर्म नाही, तुमचं आणि माझं प्रियानो त्या ठिकाणी स्वभाव बदलण्याची गरज आहे. आणि ते देव प्रियानो करणार आहे. आणि बघा प्रियानो, हा प्रभू किती आपलं जीवन आशीर्वादित करणार. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो या सुंदरशा वचनांसाठी. प्रभू, तुझ्या वचनांवरती मनन करावं तेवढं प्रभू कमीच आहे. आमच्याशी तू हितगुज करतो प्रभू. आणि खरोखर प्रभू, थोमासारखे कदाचित प्रभू आमच्यामध्ये काही असतील की ते पुरावे मागत असतील, परंतु प्रभू अंतःकरणातून विश्वास ठेवण्यास प्रभू तुझ्या आत्म्याची टोचणी त्यांना दे. त्यांनी आपलं अंतःकरण उघडावं आणि खरोखर प्रभू पश्चाताप करून आपलं संपूर्ण जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सादर करावं. आम्हाला माहीत नाही जगाच्या कुठल्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रभू हा प्रभू परमेश्वर संदेश जो आहे तू पाठवलेला आहे, परंतु प्रभू आमचा विश्वास आहे की तुझ्या आत्म्याचं कार्य वेगवेगळ्या रीतीने पवित्र शास्त्र उघडल्यानंतर प्रभू प्रत्येकाशी तू बोलणार आहेस आणि त्यांना प्रभू तू आपली मुलं आणि मुली होण्याचा अधिकार देणार आहेस. ये प्रभू, आज प्रभू परमेश्वर जे कोणी प्रभू या यूट्यूब चॅनलच्या द्वारे प्रभू परमेश्वर पाहत असतील, आज स्त्री पुरुष असतील, तरुण तरुणी असतील, लहान मुलं मुली असतील, प्रभू कदाचित आजी आजोबा असतील, परंतु प्रभू त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू तू खरोखर तुझ्या आत्म्याची प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी टोचणी दे आणि प्रभू त्यांचे अंतःकरण उघड आणि प्रभू
त्यांना तुझा अनुभव नव्याने पुन्हा एकदा येऊ दे. थोमा जसा प्रभू तुझ्याबरोबर 3.5 वर्ष राहिला, परंतु शेवटच्या घटनेला देखील तो आपलं दार अंतःकरणाचं घट्ट करून बसला, परंतु तुझ्या उपस्थितीने त्याने आपलं अंतःकरणाचं द्वार उघडलं. आज प्रभू परमेश्वरा, असे कितीतरी लोक असतील, ते आपलं अंतःकरण घट्ट करून बसले असतील, परंतु प्रभू त्यांना सहाय्य कर. हे वचन प्रभू ज्या वेळेला आम्ही वाचू तो आमच्याशी बोलणार आहे, असा अनुभव देखील प्रभू तुझ्या समस्त ह्या प्रिय मंडळीला पुन्हा एकदा मिळू दे. आमचा विश्वास आहे जगातली परिस्थिती तू बदलणार आहेस, आमची देखील प्रभू परमेश्वर परिस्थिती बदलणार आहे, परंतु प्रभू आमची नुसती शारीरिक भौगोलिक परिस्थिती नाही, तर आमचं जीवन बदलणारा प्रभू तू देव आहेस. त्याकडे प्रभू आम्ही लक्ष द्यावं आणि जो पुन्हा एकदा येणार आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही वाट पाहणारे लोक असावं म्हणून तो आम्हाला बनव. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एक बाबा. यावेळेला आपण एक शेवटचं गीत गाणार आहोत. हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पायों को एक आशा है. आपण देखील प्रियांनो सर्वजण हे गीत गाऊया आणि आपला विश्वास जो आहे या गीतामधून देखील आपण प्रगट करूया. हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पाए हो को एक आशा है, रहेंगे मसीह संग हमेशा 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 के लिए. हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पाए को एक आशा है. बादलों पर मसीह एक दिन वो आएगा, बादलों पर मसीह एक दिन वो आएगा, अपने लोगों को लेकर स्वर्ग जाएगा. तैयार हो भाई बहनों वहाँ जाने के लिए. हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पाए को एक आशा है. आएगा जिस दिन मसीहा, अनोखा वो दिन होगा. आएगा जिस दिन मसीहा, अनोखा वो दिन होगा. अपने लोगों को यीशु गले से लगाएगा और पहुँचेगा सारे आंसू हमेशा हमेशा के लिए. हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पाए को एक
जोर है, लेकिन जय हमारी प्रभु यीशु में है। तैयार हो भाइयों बहनों, शैतान से लड़ने के लिए, हम विश्वासियों के लिए एक आशा है, हम उद्धार पाए हो को, तू एक आशा है। यावेळेला प्रियांनो आपण लहानशी प्रार्थना करू, त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि शेवटचा आशीर्वाद घेऊ. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानत आहोत या वेळेसाठी. प्रभू, आज पुन्हा एकदा प्रभू तू आमच्याबरोबर राहिला. आमच्या प्रभू परमेश्वर या भक्तीमध्ये आम्हा सर्व प्रियजनांना प्रभू तू सहाय्य केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू परमेश्वर ते बसलेले असताना प्रभू तू त्यांची भेट घेतलेली आहे. आज पुन्हा एकदा प्रभू आम्ही आमच्या बिछाण्याला जाण्याआधी देखील रात्रीच्या वेळेला प्रभू तू आमची भेट घे आणि प्रभू आमच्याशी हितगुज कर. आमचा विश्वास आहे की जसं आत्तापर्यंत प्रभू तू आमच्याबरोबर राहिला, तुझ्या वचनातून प्रभू तू आम्हाला सहाय्य केलं, त्याच प्रकारे प्रभू या आठवड्यामध्ये देखील प्रत्येकाबरोबर प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू हितगुज कर आणि तुझं गौरव करून घे. सर्वांना निरोगी ठेव, सर्व वाईट प्रादुर्भावापासून प्रभू रक्षण कर आणि प्रत्येकाला प्रभू तुझ्यावरती विश्वास ठेवून शिष्यांप्रमाणे आनंदाचं जीवन जगण्यास प्रभू तू सहाय्य कर. जोपर्यंत प्रभू तुझं दुसरं आगमन होत नाही तोपर्यंत आम्ही वाट पाहणारे लोक असावं म्हणून प्रभू तुझ्या आत्मेने आम्हाला तू मदत कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो आहे बापा. आपण उभे राहूया आणि आहे त्या ठिकाणी प्रियांनो प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं विशेष करून या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमच्या सर्व प्रियजनांबरोबर आणि तुमच्या कुटुंबियांबरोबर सदा सर्व काळ असो. आमीन. सर्वांचे आभार तुम्ही आपल्या भक्तीमध्ये सहभाग दाखवल्याबद्दल, आणि त्याच रीतीने काही जणांनी लाईव्ह चॅट केल्याबद्दल देखील तुमचे आभार मानत आहे. या आठवड्यामध्ये प्रियांनो आपली जी बायबल स्टडी आहे ती कशा प्रकारे आपल्याला घ्यायची आहे त्याच्याबद्दल प्रियांनो व्हॉट्सॲप ग्रुप जो आहे आपला त्यावरती तुम्हाला त्याची सूचना मिळणार आहे. आणि तोपर्यंत प्रियांनो आपल्या देवाच्या वचनामध्ये तुम्ही वाढत राहा. आणि पुढील रविवारी देखील प्रियांनो आपली भक्ती यूट्यूबवरती 10 वाजता प्रियांनो त्या ठिकाणी आहे. कृपा करून आपल्या संदेशाला तुम्ही या ऐका. त्या ठिकाणी प्रियांनो चॅट करा तुम्ही, आणि लाईकसुद्धा करा, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि इतरांना देखील प्रियांनो हा संदेश तुम्हाला पाठवता येत असेल तर पाठवा, ही विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.